नमस्कार. तुम्ही बघत आहात हार प्रहार आणि मी आहे अनिकेत जोशी. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एक विचित्र ग्रहस्थ आहेत असं जर कोणी म्हटलं तर ते चूक होणार नाही. ते कधी काय बोलतील आणि कधी काय बोलतील, त्याचप्रमाणे बोललेले शब्द लगेच कसे मागे घेतील, हे याची अनेक उदाहरणं आपण नित्यशा बघतो आहोत. गेले 3-4 महिने इराण बरोबरच्या युद्धामध्ये त्यांनी ज्या काही उलटसुलट विधानांच्या कोलांट उड्या मारल्या त्या बघून सगळं जग थक्क झालेलं आहे. पण असं असलं तरी भारतात ट्रम्प यांच्या विधानांच्यावरती होणारी प्रतिक्रिया ही एक गमतीशीर मजेशीर गोष्ट आहे. ट्रम्प यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत असं म्हटलं तर राहुल गांधी नाराज होऊन काहीतरी वेगळी त्याची मतं व्यक्त करतात. जर ट्रम्प असे म्हणाले की मी आता भारतावरती 100 पट कर लावतो, तुमचा 1 रुपये कर असेल तर मी 2 रुपये करतो, 10 रुपये करतो, काहीही ते म्हणू शकतात, म्हणतात. आणि त्यांनी तसं केलेलं पण आहे. कर लादले, कर मागे घेतले, हे त्यांचा खेळ बरेच दिवस सुरू आहे. त्या प्रत्येक वेळेला त्यांनी कर वाढवला की बघा मोदी म्हणतात की ट्रम्प माझे मित्र आहेत, पण प्रत्यक्षात बघा अमेरिका कशी तुम्हाला वागवते, अशी विधानं विरोधी पक्षाचे सगळेच नेते म्हणजे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, मुलायम सिंगांचे चिरंजीव अखिलेश यादव हे असतील, असे सगळे नेते हे मोदी आणि शहा यांना ठोकून काढण्यासाठी ट्रम्प यांच्या विधानांचा अनेकदा वापर करत होते, हे आपण पाहत होतो. आता ट्रम्प यांनी परवा एक असं विधान केलेलं आहे की ज्याच्यामुळे विरोधी पक्ष पुन्हा अस्वस्थ झालेले आहेत की हे काय चाललेलं आहे. ट्रम्प यांनी असं एक विधान केलं. त्यांच्या ट्रुथ सोशल नावाचं एक समाज माध्यम आहे, त्याचा अधिकाधिक वापर ट्रम्प आणि त्यांच्या परिवारातले सगळे जे लोक आहेत, त्यांचे मित्रपरिवार म्हणा, त्यांच्या पक्षातले लोक, त्यांचे नेते, त्यांचे मंत्रीगण, हे सगळं त्याचा वापर करतात. त्या ट्रुथ सोशलवरती ट्रम्प यांनी असं विधान केलं की भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं काम वाखाणण्यासारखं आहे, त्यांच्या यंत्रणेचं काम वाखाणण्यासारखं आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान घडवून आणलं, अमेरिकेमध्ये त्याच्या उलट होतंय. अमेरिकेमध्ये मतदान मोठ्या प्रमाणात होत नाही. भारतामध्ये जितके मतदार आहेत 64 कोटी 46 लाख इतक्या मतदारांनी मागच्या म्हणजे 2024च्या निवडणुकीत मतदान केलं. आणि या प्रत्येक मतदाराकडं निवडणूक ओळखपत्र होतं. हे ओळखपत्र निवडणूक आयोगानं दिलेलं होतं. आणि त्याच्या उलट अमेरिकेची परिस्थिती आहे. इथे मतदारांकडे ओळखपत्र नाही. अमेरिकेचे नागरिकच मतदान करतील, मतदार असतील, याची कोणतीही शाश्वती अमेरिकेत बाळगली गेलेली नाही आहे, असा ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांचा पूर्वीपासूनचा एक आक्षेप आहे, आरोप आहे. ज्ञानेश कुमार यांनी ट्रम्प यांचे मित्र आणि सध्याचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांच्या भेटीमध्ये ज्ञानेश कुमार यांनी असं विचारलं की अरे अमेरिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे मतदान होतं आणि हे होतं, तुमच्याकडे मतदारांना ओळखपत्र कसं काय नाही, त्याच्याशिवाय तुम्ही कसं काय मतदान घेता, अशा प्रकारचा प्रश्न ज्ञानेश कुमार यांनी गोर यांच्याबरोबर जी काही चर्चा त्यांची झाली त्याच्यात केला. सर्जिओ गोर हे भारतामध्ये जेव्हा राजदूत म्हणून आले गेल्या 1 वर्ष सव्वा वर्षामध्ये, तेव्हापासून भारत आणि अमेरिका यांच्या संबंधामध्ये एक वेगळ्या प्रकारची गती त्यांनी आणली. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार असेल त्याला त्यांनी मोठ्या प्रमाणात गती दिली. तो करार आता होण्याच्या टप्प्यावर आलेला आहे असं भारत सरकारचं आणि अमेरिकन सरकारचं देखील म्हणणं आहे. गोर यांनी आणखीन काही गोष्टी अशा केल्या की ते काश्मीरमध्ये गेले आणि काश्मीरमधील सध्याची स्थिती याची स्तुती तर त्यांनी केलीच, परंतु काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं. अमेरिकन प्रवासी टुरिस्ट जे आहेत त्यांना आता काश्मीरमध्ये यायला कोणताही प्रत्यवाय असू नये, तिथे सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित आहे असा संदेश मी अमेरिकेत देईन, असं देखील सर्जिओ गोरे म्हणाले. त्याच्याबरोबर त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट ही स्वातंत्र्य दिनाच्या आधी काही काळ घेतली आणि भारतातली निवडणूक व्यवस्था, अमेरिकेची निवडणूक यंत्रणा याची चर्चा केली.
ते त्यांनी अर्थातच त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना कळवलं असेल, सरकारला कळवलं असेल आणि त्याचा आधार घेऊन ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमामध्ये आपलं मत व्यक्त केलं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. ते एक्स या म्हणजे आता पूर्वीचं ट्विटर याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. एक्सवरती जे सर्वाधिक फॉलोअर असणारे असे जे नेते आहेत त्याच्यापैकी एक हे मोदी साहेब आहेत. त्यांचं जसं एक्सवरती सगळं आपल्याला काही काही गोष्टी कळतात किंवा घोषणा कळतात, तसं ट्रम्प यांच्या बाबतीत ट्रुथ सोशलवरती त्यांची सगळी मतं व्यक्त होत असतात. आता ट्रम्प यांनी हे मत व्यक्त केलं भारताच्या निवडणूक यंत्रणेविषयी आणि इथे अनेक विरोधी नेत्यांचा पोटशूळ उठला हे आपल्याला दिसतंय. राहुल गांधी यांनी त्याच्यावर टीका केली. राहुल गांधी यांचे सहकारी जे खेडा जे आहेत त्यांनी देखील टीका केली आणि मोदी सरकार हे अमेरिकेचं लांगुल चालन करतं अशा प्रकारची विधानं वारंवार करणारे हे नेते हे आता ट्रम्प यांचं विधान कसं चुकीचं आहे आणि त्यांनी भारतातल्या निवडणूक आयोगावरती आणि त्यातल्या त्यात ज्ञानेश कुमार यांच्यावरती जो काही विश्वास व्यक्त केला किंवा त्यांचं कौतुक केलं हे कसं चुकीचं आहे हे सांगण्यामध्ये दंग झालेले आहेत. भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी अशी लोकशाही व्यवस्था आहे आणि अमेरिका ही जगातली सगळ्यात जुनी म्हणजे 200 वर्षापासून तिथे लोकशाही अस्तित्वात आहे अशी व्यवस्था, राजकीय व्यवस्था हे अमेरिका आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं कौतुक जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीनं केलं असं पण हे ज्ञानेश कुमार यांच्या कौतुकाचं जे विधान ट्रम्प यांनी केलं त्या संदर्भात आपल्याला म्हणता येतं. तसं ते खरं पण आहे. भारतामध्ये 140 कोटी इतकी सध्याची लोकसंख्या आहे असा आपला अंदाज आहे. 24 साली 2 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये नोंदलेल्या मतदारांची संख्या 98 कोटी इतकी होती आणि त्यातल्या 64 कोटी 46 लाख लोकांनी मतदान केलं. अमेरिकेमध्ये एकूण लोकसंख्या ही साधारणपणे 40 कोटीच्या घरात आता असेल. त्यांच्या मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जी 24लाच नवीन राष्ट्राध्यक्ष जे ट्रम्प झालेले आहेत त्यांची जी निवडणूक झाली नोव्हेंबर 24 त्यावेळेला त्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 23 कोटी इतके लोक हे मतदान करण्याच्या वयाचे होते. म्हणजे 18 वर्षाच्या वरचे लोक हे साधारण 23 कोटी होते. पण अमेरिकन निवडणुकीची जी पद्धत आहे थोडी आपल्यापेक्षा बरीचशी वेगळी आहे, बरीच गुंतागुंतीची देखील आहे. त्यामुळं तिथे प्रत्येक मतदाराला आपण मतदान करणार आहोत हे रजिस्टर करावं लागतं. असे रजिस्टर मतदार हे साधारण 17 कोटी 30 लाखाच्या आसपास होते. त्याच्यापैकी 15 कोटी आणि काही लोकांनी प्रत्यक्ष बूथवर जाऊन मतदान केलं. म्हणजे आकड्यातला फरक बघा. आणि तरी अमेरिकेच्या मतदान प्रक्रियेचा आणि तिथल्या मतमोजणीचा हा प्रचंड घोळ काही दिवस चालू राहतो. आपल्याकडे 64 कोटी मतदारांची मतं ही मतमोजणीचा जो दिवस ठरलेला असेल, देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात मतदान पार पडतं आणि त्यानंतर काही दिवसांनी मतमोजणी घेतली जाते. या मतमोजणीमध्ये एका दिवशी काही तासात सगळी मतमोजणी पूर्ण होते. आपलं EVM मशीन हे त्या दृष्टीनं क्रांतिकारक असं ठरलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा EVM नव्हतं म्हणजे साधारणपणे 90च्या दशकातल्या निवडणुका जर तुम्हाला आठवत असतील तर आठवा किंवा त्याची माहिती इंटरनेटवरती वाचा. त्यावेळेला मतदान झाल्यानंतर 2-2 दिवस मतमोजणी सुरू असायची. मतपत्रिका त्या घड्या उलगडणं ह्याच्यात एखादा दिवस जायचा, त्याची वेगवेगळी मांडणी करणं पक्षनिहाय याच्यात काही काळ जायचा आणि मग प्रत्यक्ष मोजणी व्हायची आणि पेट्या उघडायच्या. म्हणजे आता एका भागातली पेटी उघडली गेली, त्याच मतदारसंघातल्या दुसऱ्या भागातल्या पेटीत त्याच्यापेक्षा एकदम वेगळं असं मतदान आलेलं आहे असं दिसायचं. आता इलेक्ट्रॉनिक मतदान EVM मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये जे मतदान होतं ते साधारणपणे त्याची पहिली काही मतं मोजली गेल्यानंतर काही मतदान यंत्रातली मोजणी केली गेल्यानंतर लगेच त्याचा एक ट्रेंड लक्षात येतो आणि हा ट्रेंड फार बदलत नाही.
आपल्याकडची ही शास्त्रीय आणि अत्याधुनिक अशी पद्धत आहे. आपली निवडणूक यंत्रणा ही रोबस्ट पद्धतीनं काम करते आणि त्याच्यावरती कितीही टीका झाली तरी देखील ईव्हीएम मशीन हे हॅक केलं जातं किंवा त्याच्यात काही बदल घडवता येतो किंवा मतदान झालेलं बदलता येतं किंवा एका उमेदवाराला दिलेलं मतदान हे दुसऱ्या उमेदवाराकडे जातं असं अजिबात सिद्ध झालेलं नाही. आरोप भरपूर होतात. खरं म्हटलं तर प्रत्येकच निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर जे हरलेले पक्ष असतात ते जिंकलेल्या पक्षाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वेगवेगळे आरोप करत असतात. इंदिरा गांधी जेव्हा मोठ्या मतदानाने जिंकून यायच्या त्यावेळेला आपल्याला आठवत असेल की तेव्हाचे विरोधी पक्ष ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंसारखे नेते होते ते असं विधान करायचे की हा विजय बाईचा नाही गाईचा आहे. म्हणजे इंदिरा गांधींचा नसून त्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे गाय वासरू त्याला मोठ्या प्रमाणात लोकांनी मतं दिली. अशा प्रकारचं एक ज्याला नॅरेटिव्ह असं आपण म्हणतो तसं तयार केलं जायचं. किंवा जेव्हा नवीन प्रकारची शाई बोटाला लावण्याची शाई जेव्हा निवडणूक आयोगानं आणली त्या काळामध्ये तर ती लगेच पुसली जाते आणि त्याच्यामुळे जो मतदार आहे ज्याला खोटं मतदान करायचं आहे असा व्यक्ती हा पुन्हा जाऊन मतदान करतो अशा प्रकारचा आरोप केला गेला. त्यामुळे त्यावेळेला जो इंदिराजींचा विजय झाला हा विजय बाईचा नसून शाईचा आहे अशा प्रकारची टीका झाली. ईव्हीएम मशीन ही 2009 मध्येच्या निवडणुकीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत भारतामध्ये सगळ्या राज्यात सगळ्या विधानसभा मतदारसंघात वापरली गेली. त्यावेळेला ईव्हीएमच्या विरोधात कोण होतं? भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस त्याच्या विरोधात भूमिका घेतली. अडवाणींनी टीका केली. भाजपचे एक मोठे नेते किरीट सोमय्या हे त्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते. ते ईव्हीएम मशीन घेऊन गावोगाव फिरत होते आणि दाखवत होते की हे मशीन बघा आहे म्हणजे कसं चुकीच्या पद्धतीने मतदान करतं वगैरे. तेव्हा ते आरोप भाजपने केले. 14च्या नंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष मोठ्या प्रमाणात हे आरोप करायला लागले. विशेषतः 2019च्या निवडणुकीत मोदी सरकारला पुन्हा विजय मिळाला, मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. त्यावेळेला ईव्हीएमचा हा घोटाळा आहे अशा प्रकारचं कथन हे काँग्रेसनं सुरू केलं, काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सुरू केलं आणि त्याच्या विरोधात एक मोहीम त्यांनी हाती घेतली. मतदार याद्यात घोळ आहे, ईव्हीएम मध्ये घोळ आहे हे सांगितलं गेलं. परंतु 2009 किंवा त्याच्या आधी जेव्हा 2004 मध्ये ईव्हीएमचा मर्यादित प्रमाणात वापर झालेला होता तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक म्हणजे डझनावारी खटले पराभूत उमेदवारांनी पराभूत पक्षांनी केले. पण त्या एकाही खटल्यामध्ये ईव्हीएम मध्ये काही दोष आहे, ईव्हीएम मध्ये बदल करता येतो किंवा घडवता येतो, त्यातलं मतदान खोटं आहे हे ठरवता येतं अशा प्रकारचं कुठलंही सत्य हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये कधीही पुढे आलं नाही, कधी सिद्ध होऊ शकलं नाही. ईव्हीएमच्या बाबतीत जेव्हा शंका येत होत्या तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत सरकारनं आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये एक असं उपकरण जोडलं की ज्याच्यामध्ये मतदान झाल्यानंतर तो मतदार आपण कुठल्या म्हणजे कमळावरती बटन दाबलंय तर कमळाला गेलंय आणि हातावरती बटन दाबलंय तर हातावरती मतदान झालंय हे त्याला दिसेल अशी एक व्हीव्हीपॅट ही सिस्टीम आणली. ती मतचिठ्ठी त्या निवडणूक यंत्राला जोडलेली एका डब्यात पडलेली असते. अशा काही व्हीव्हीपॅटची मोजणी सर्वोच्च न्यायालयाने करण्याचे आदेश दिले. साधारणपणे 1% इतक्या प्रमाणामध्ये ही मोजणी केली जाते. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील काही ठराविक विधानसभा क्षेत्रामधील काही ठराविक यंत्र त्यासाठी निवडली जातात आणि त्याची मोजणी होते. आतापर्यंत झालेल्या अशा व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये एकाही मताचा फरक हा ईव्हीएम वरती दिसलेलं मत आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची झालेली मोजणी यात एकाही मताचा फरक आढळलेला नाही. त्यामुळे हे सगळे आरोप निराधार ठरतात. आपली निवडणूक यंत्रणा ही इतकी रोबस्ट पद्धतीची आहे, इतकी दणकट आहे. 10 लाख इतके बूथ भारतभर असतात आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी 2 काही ठिकाणी 3 निवडणूक यंत्र ईव्हीएम वापरली जातात. या सगळ्याची मोजणी होते आणि त्यातून कुठेही एकही डिस्क्रिपन्सी ज्याला म्हणू आपण ही आतापर्यंत सिद्ध होऊ शकलेलं नाही हे सत्य आहे. त्यामुळं हरलेल्या पक्षांचे आरोप
चालू राहत असले तरी निवडणूक यंत्रणेवरती सरसकट अविश्वास दाखवण्याचं खरं तर कुणालाच कारण नाही. आणि आता जगातल्या सर्वश्रेष्ठ महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या निवडणूक यंत्रणेवरती एक वेगळ्या प्रकारचा विश्वास दाखवलाय. याचं अनुकरण आम्हाला अमेरिकेत केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ट्रम्प यांनी मांडली. त्यांना एक सेव्ह अमेरिका नावाचा एक कायदा करायचा आहे. याचा अर्थ अमेरिकेचा नागरिक अमेरिकेसाठी मतदान करतोय अशा प्रकारचा त्याचं जो कायदा त्यांना करायचा आहे. सेव्ह म्हणजे सेफगार्ड अमेरिकन व्होटर्स एलिजिबिलिटी ऍक्ट, सेव्ह अमेरिका ऍक्ट असं त्यांना आणायचं आहे. त्यासाठी ते प्रयत्न करतायत. ट्रम्प यांचं प्रशासन त्याला तिथे विरोध होतोय, काहींनी पाठिंबाही दिलेला आहे. अमेरिकन संसदेच्या 2 सभागृहापैकी म्हणजे काँग्रेसमध्ये हे विधेयक मंजूर झालेलं आहे आणि सेनेटमध्ये म्हणजे जे वरिष्ठ सभागृह ज्याला आपण म्हणू शकतो राज्यसभेसारखं, तिथं ते अडलेलं आहे. ते मंजूर व्हावं हा अर्थातच ट्रम्प यांचा उद्देश आहे, म्हणून ते भारताच्या यंत्रणेचं कौतुक करतायत. पण तरी देखील ट्रम्प यांनी ज्ञानेश कुमार यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं यंत्रणेचं कौतुक केलं हा भाग खोटा ठरत नाही. आणि राहुल गांधी, त्यांचे सगळे सहकारी, शिवसेना उबाठाचे नेते या सगळ्यांच्या मध्ये असलेली एक पोटदुखी या निमित्ताने जागी होते आणि ती आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला अवश्य कळवा. आमचं नवराष्ट्र चॅनेल आपण सबस्क्राईब करा. हार प्रहार पाहत रहा. धन्यवाद.